तर राधे आपण आता 12वा चॅप्टर हिस्ट्रीमधला बघणार आहोत. द सीज ऑफ पुरंदर अँड द ट्रीटी विथ द मोगल एम्परर. पुरंदरचा तह, पुरंदरचा वेढा आणि ट्रीटी म्हणजे संधी सुलह. तर शाहिस्तेखानाची फजिती झाली. शाहिस्तेखान लाल महालामध्ये जाऊन शिवाजी महाराजांनी त्याची बोटे कापली. ही शाहिस्तेखानाचा पराभव, शाहिस्तेखानाची फजिती, डिस्कॉम्फिचर ऑफ शाहिस्तेखान झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. कारण औरंगजेबाचं ट्रूप अजूनसुद्धा, औरंगजेबाचं जे गॅरिसन आहे, त्याचं जे सैन्य आहे, अजूनसुद्धा शिवाजी महाराजांच्या इलाक्यामध्ये, एरियामध्ये, टेरिटरी म्हणजे शिवाजी महाराजांचा इलाका किंवा कोणाचा इलाका, टेरिटरी म्हणजे इलाका, शिवाजी महाराजांच्या टेरिटरीमध्ये अजून धुमाकूळ घालत होते. कोण? मुघलांचे सैनिक. मग मुघलांचं डोकं ठिकाण्यावर आणायचं होतं शिवाजी महाराजांना. एवढी शाहिस्तेखानाची फजिती झाली तरीसुद्धा हे सुधारले नव्हते. म्हणून शिवाजी महाराजांनी काय निर्णय घेतला? एक धाडसी निर्णय घेतला. कोणता? सुरत या शहरावर अटॅक करण्याचा. सुरत हा त्यावेळी मुघलांचा खूप श्रीमंत असं गाव होतं, एक औद्योगिक वसाहत होती. तिथे खूप श्रीमंत लोक होते आणि खूप श्रीमंत असं ते गाव होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय धाडसी होता. का? कारण सुरत हे खूप दूर वसलेलं गाव होतं. शिवाजी महाराजांच्या इथल्या गडकिल्ल्यांपासून सुरत आजच्या गुजरातमध्ये खूप लांब असं ते शहर होतं. तरीसुद्धा हा त्यांचा धाडसी निर्णय होता सुरतवर अटॅक करायचा. तर आता इथपर्यंतच्या ज्या घडामोडी झाल्या त्याच्यातले आपण शब्द बघूया राधे. शिवाजी महाराज स्वस्थ बसले नव्हते शाहिस्तेखानाच्या फजितीनंतर. त्याच्यासाठी तिसरा शब्द आलाय सिट आयडल. वहीमध्ये बघायचं. सिट आयडल, SIT. सिट म्हणजे बसणे, आयडल म्हणजे निष्क्रिय होऊन, IDLE. आयडल म्हणजे काहीही न करता बसणे, तसंच टाइमपास करत. तर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती केल्यानंतर शिवाजी महाराज डिड नॉट सिट आयडल. ते स्वस्थ बसले नाही. कारण मुघलांचं सैन्य जे आहे, आफ्टर दिस ट्रिउम्फ, अजून एक शब्द आला ट्रिउम्फबद्दल मी बोलतो तुला नंतर. शिवाजी डिड नॉट सिट आयडल. औरंगजेब्स ट्रूप वेअर लेईंग वेस्ट द होल ऑफ महाराष्ट्र. लेईंग वेस्ट म्हणजे धुमाकूळ घालणे, एखादी गोष्ट नासधूस करणे. रियून समथिंग कम्प्लिटली हा आहे पहिला शब्द, LAYING. लेईंग वेस्ट म्हणजे धुमाकूळ घालणे. रियून समथिंग कम्प्लिटली ऑर टू कॉज एक्सटेन्सिव्ह डिस्ट्रक्शन. तिथे खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी डिस्ट्रक्ट करणं, तिथली जागा, तिथे धुमाकूळ घालणं. मुघलांचं सैन्य, औरंगजेबचे ट्रूप्स वेअर लेईंग वेस्ट द होल महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते धुमाकूळ घालत होते. म्हणून ह्या ट्रिउम्फ नंतर TRIUMPH, ट्रिउम्फ म्हणजे जॉय, विजयोत्सव. हे जे विजय त्यांना मिळालं होतं, कोणतं विजय राधे? शाहिस्तेखानाची फजिती त्यांनी करून शाहिस्तेखानाची पराभव केला होता. ह्या विजयानंतर आफ्टर दिस ट्रिउम्फ, TRIUMPH, दुसरा शब्द आहे ट्रिउम्फ. ट्रिउम्फ म्हणजे विजय, विक्ट्री, एक ग्रेट सक्सेस, एक विशाल, एक महान असं विजय. आफ्टर दिस ट्रिउम्फ, पहिलीच ओळ आहे आफ्टर दिस ट्रिउम्फ पुस्तकातली. TRIUMPH, ह्या विजयानंतर शिवाजी महाराज डिड नॉट सिट आयडल. तर आपण आतापर्यंत 3 शब्द पाहिले राधे. ट्रिउम्फ, TRIUMPH. ट्रिउम्फ म्हणजे विजय, विजयोत्सव, विजयाचा आनंद. आफ्टर दिस ट्रिउम्फ शिवाजी महाराज डिड नॉट सिट आयडल. सिट आयडल म्हणजे स्वस्थ बसणे. ते स्वस्थ बसले नाहीत. कारण की मुघल्स वेअर लेईंग वेस्ट होल महाराष्ट्र. मुघल्स वेअर लेईंग वेस्ट द होल महाराष्ट्र. आता तिसरा शब्द आपण पाहिला होता लेईंग वेस्ट. लेईंग वेस्ट म्हणजे धुमाकूळ घालणे. आणि पूर्ण हे तिन्ही शब्द व्हिडिओ पॉज करून तू पुन्हा एकदा वाचणार आहेस. पहिला शब्द लेईंग वेस्ट, धुमाकूळ घालणे. रियून समथिंग कम्प्लिटली. रियून हे शब्द आपण आधी 2-3 वेळेला बघितला आहे. RUIN. रियून म्हणजे नासधूस करणे, डिस्ट्रॉय करणे. टू डिस्ट्रॉय समथिंग कम्प्लिटली, रियून समथिंग कम्प्लिटली. दुसरा शब्द आहे ट्रिउम्फ, TRIUMPH. ट्रिउम्फ म्हणजे विजय, विजयाचा आनंद, विजयोत्सव, विक्ट्री. सिट आयडल म्हणजे स्वस्थ बसणे. मग त्यांनी आता सुरतवर चालून जाण्याचं ठरवलं. का? टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्सेस. हे एक वाक्प्रचार आहे.
टू ब्रिंग समवन टू हिज सेन्सेस म्हणजे एखाद्याची बुद्धी जाग्यावर आणणे. जर तो कसा पण वागत असेल, जर तो नैतिकतेने वागत नसेल, इरॅशनली विनाकारण त्रास देत असेल, तर त्याला अद्दल घडवायची असेल, त्याची बुद्धी जागेवर आणायची जर असेल, तर हा वाक्प्रचार आणतात. टू ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग म्हणजे आणणे. राधे ब्रिंग सम चॉकलेट्स म्हणले की तू काय करणार, काय चॉकलेट्स घेऊन येणार. टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्सेस. सेन्स म्हणजे सेन्सेस म्हणजे बुद्धी, सेन्सेस म्हणजे बुद्धी. तर त्या बादशहाची बुद्धी जागेवर आणण्यासाठी हा वाक्प्रचार आहे. टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्सेस. चौथा शब्द लिहिलाय मी, चौथा वाक्प्रचार. वाच लक्ष देऊन, व्हिडिओ पॉज करून. टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्सेस. बादशहाचे डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी. कॉझिंग समवन टू स्टॉप ॲक्टिंग फुलिशली. कोणी मूर्खासारखं वागत असेल तर त्याला त्याची बुद्धी अद्दल घडवण्यासाठी हा शब्द वापरायचा. टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्सेस. मग शिवाजी महाराजांनी त्याला अद्दल घडवण्यासाठी, त्याची बुद्धी जागेवर आणण्यासाठी काय निर्णय घेतला. टू अटॅक, टू रेड सुरत. आणि सुरतेची रेड ही खूप धाडसी होती. धाडसीसाठी शब्द काय, डेअरिंग. पाचवा शब्द बघ. तर सुरतवर आक्रमण करण्याचा हा जो निर्णय शिवाजी महाराजांचा होता, हा खूप धाडसी निर्णय होता. या धाडसासाठी शब्द आहे डेअरिंग. पाचवा शब्द वाचायचा, DARING. डेअरिंग म्हणजे धाडसी, साहसी. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा रेड केली सुरतवर, सुरत ही एक रिच सिटी होती म्हणून त्यांनी रेड केली. पण जेव्हा त्यांनी रेड केली तेव्हा नैतिकता सोडली नाही. कुठल्याही चर्चवर आणि मस्जिदीवर त्यांनी हल्ला केला नाही. महिलांना त्रास दिला नाही, छोट्या लेकरांना त्रास दिला नाही. तर मग त्यांनी नैतिकता पाळली. या नैतिकतेसाठी शब्द आहे एथिक्स, ETHICS. सातवा शब्द आहे राधे, लक्ष देऊन वाच. आणि हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळेला तुझ्या कानावर पडणारा शब्द आहे, विसरायचा नाही. एथिक्स, ETHICS. एथिक्स म्हणजे नैतिकता, हाय मॉरल स्टँडर्ड्स म्हणजे नैतिकतेने वागणे. नैतिकता कशा कशात असते. एखादा वृद्ध व्यक्ती भुकेला असेल त्याला खाऊ घालणे, कोणी दरिद्री असेल, संकटात असेल त्याला मदत करणे, ही सगळी नैतिकता आहे. कोणी भुकेला असेल त्याला खायला देणे, कोणी तहानलेला असेल त्याला पाणी प्यायला देणे, कोणी संकटात असेल त्याला मदत करणे, ही सगळी जी गुण आहेत याला म्हणायचं नैतिकता. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एथिक्स, ETHICS. खोटं न बोलणे, नेहमी खरं बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, हे सगळे काय गुण आहेत, नैतिकतेचे गुण आहेत. याला म्हणायचं एथिक्स. याला काय म्हणायचं, ETHICS. सातवा शब्द आहे एथिक्स. आणि शिवाजी महाराजांनी या रेडच्या दरम्यान मस्जिदी आणि चर्च यांना सोडून दिलं होतं. याच्यासाठी शब्द काय, फोरसेक, FORSAKE. फोरसेक म्हणजे सोडून देणे. स्पेअर म्हणजे सुद्धा बक्षणे. स्पेअर म्हणजे पण काय आहे, आठवा शब्द आहे, इजा न करता सोडून देणे. आता मी तो वाक्य वाचतो. शिवाजी डिड नॉट फोरसेक एथिक्स इन द रेड ऑन सुरत. शिवाजी महाराज डिड नॉट फोरसेक म्हणजे शिवाजी महाराजांनी, फोरसेक म्हणजे सोडणे. शिवाजी महाराजांनी नैतिकता सोडली नाही म्हणजे डिड नॉट फोरसेक एथिक्स इन द रेड ऑन सुरत. म्हणजे शिवाजी महाराजांनी नैतिकता सोडली नाही. फोरसेक म्हणजे सोडणे. मग इथं मी काय म्हणणार, शिवाजी महाराज डिड नॉट फोरसेक. डिड नॉट फोरसेक, शिवाजी महाराजांनी सोडली नाही काय, नैतिकता, एथिक्स. कधी, सुरतवर जेव्हा रेड केली होती. आणि और उन्होंने सारे चर्च और मस्जिदों को बख्श दिया, उनके ऊपर हल्ला नहीं किया. त्याच्यासाठी शब्द आहे स्पेअर. ही स्पेअर्ड द चर्चेस अँड मॉस्क्स. ही स्पेअर्ड द चर्चेस अँड मॉस्क. सातवा शब्द आहे एथिक्स. व्हिडिओ पॉज करायचा आणि पूर्ण वाचायचं. आठवा शब्द आहे स्पेअर. व्हिडिओ पॉज करायचा, पूर्ण वाचायचा. एथिक्स म्हणजे नैतिकता. शिवाजी महाराज डिड नॉट फोरसेक
एथिक्स ड्युरिंग रेड ऑन सुरत. शिवाजी महाराजांनी नैतिकता सोडली नाही. शिवाजी महाराज स्पेअर्ड चर्चेस अँड मॉस्क्स. त्यांनी चर्च आणि मॉस्कला इजा केली नाही. शिवाजी महाराज स्पेअर्ड चर्चेस अँड मॉस्क. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही डिड नॉट शो डिसरिस्पेक्ट टू वुमन. या रेडच्या दरम्यान त्यांनी महिलांचा अनादर केला नाही. डिसरिस्पेक्टच्या विरुद्धार्थी शब्द काय? रिस्पेक्ट. हा शब्द मी प्रश्नात विचारला आहे. व्हॉट इज द वर्ड अपोजिट इन मीनिंग ऑफ रिस्पेक्ट? रिस्पेक्ट म्हणजे आदर. शिक्षकांचा आदर केला पाहिजे, आजी आजोबांचा आदर केला पाहिजे, वडीलधाऱ्या मंडळींचा आदर केला पाहिजे. आदरसाठी शब्द आहे रिस्पेक्ट. त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय? डिसरिस्पेक्ट. डिसरिस्पेक्ट म्हणजे अनादर. मग शिवाजी महाराजांनी अनादर केला का रेडच्या दरम्यान? नाही. मग ते वाक्य कसं बनेल? शिवाजी डिड नॉट शो अनादर टू वुमन. अनादर अपमान. शिवाजी डिड नॉट शो अपमान टू वुमन. मग अपमानासाठी शब्द मी काय वापरणार? डिसरिस्पेक्ट. शिवाजी डिड नॉट शो डिसरिस्पेक्ट टू वुमन. दोन नकारात्मक शब्द आले की ते गोष्ट काय होते? पॉझिटिव्ह. डिड नॉट हे नकार, त्याच्या पुढे अजून एक नकार. कोणता? डिसरिस्पेक्ट. डिड नॉट डिसरिस्पेक्ट म्हणजेच काय केलं त्यांनी? रिस्पेक्ट केला. याच्यानंतर बघूया, आता सुरतेवर हल्ला झाला. औरंगजेब खुश होईल का? नाही. तो तीव्रपणे संतापला. ही वॉज इन फ्युरियस रेज. रेज म्हणजे अँगर. 4-5 वेळेला बघलाय आपण. RAGE. रेज म्हणजे अँगर, संताप, क्रोध. तो पण कसा? फ्युरियस. गुस्से से लाल बबूला होना. फ्युरियस रेज. FURIOUS. फ्युरियस रेज 9वा शब्द आहे. तीव्र संताप. तीव्र संताप जर आला तर तो गप्प बसणार आहे का? त्याने ठरवलं मराठा साम्राज्य समाप्त करायचं. 10वा शब्द पुट ॲन एंड म्हणजे समाप्त करणे. He now decided to put an end to the Maratha kingdom. औरंगजेब. ही म्हणजे कोण? औरंगजेब now decided to put an end to the Maratha kingdom. He ordered his great general मिर्झा राजे जयसिंग to humble शिवाजी. हंबल म्हणजे विनम्र असणे. बी हंबल. नेहमी विनम्र राहिलं पाहिजे. कधी आजीला उलटं बोललं नाही पाहिजे. हंबल म्हणजे विनम्र. आणि त्याच्या मागे टू जर लागला, टू हंबल म्हणजे एखाद्याला विनम्र बनवणे, एखाद्याला झुकवणे, एखाद्याला हरवणे म्हणजे टू हंबल. 11वा शब्द आहे. लक्ष देऊन वाच, पॉज करून वाच. HUMBLE. हंबल म्हणजे विनम्र. आणि टू हंबल त्याच्या मागे लागला टू, तर म्हणायचं एखाद्याला विनम्र बनवणे, एखाद्याला नमवणे, एखाद्याला हरवणे. मग औरंगजेबनं काय ठरवलं? टू हंबल शिवाजी ही डिसाइडेड टू सेंड मिर्झा राजे जयसिंग. आणि इथे शब्द आला, त्याला मदतीला कोण निघालं? दिलेर खान. मदतीसाठी शब्द पुढे आला टू असिस्ट. टू असिस्ट. टू असिस्ट मिर्झा राजे इन द कॅम्पेन. कॅम्पेन म्हणजे मोहीम. ही सेंट विथ हिम हिज ट्रस्टेड सरदार दिलेर खान. आता टू लँडेड इन द डेक्कन. लँडेड म्हणजे तिथं पोहोचणे, तिथं अवतरणे, तिथे पोहोचणे. जसं राधे लँड्स ॲट होम. राधे लँड्स इन होम ॲट 11 o'clock. द टू लँडेड. टू कोण कोण? द टू लँडेड मिर्झा राजे जयसिंग अँड दिलेर खान. टू लँडेड इन द डेक्कन. डेक्कन म्हणजे दक्षिण, म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य. with a huge army and unlimited funds. स्वराज was in real danger. एवढं मोठं सैन्य, एवढा मोठा फौज फाटा जर आक्रमण करून आला तर स्वराज्य कसा? डेंजरमध्ये जाईल ना. येस इंडीड स्वराज वॉज इन रियल डेंजर. आणि याच वेळी पॅरलली अजून एक घटना घडली दुसरीकडे. कोणती ते बघूया. 1664 साली सुरतेवरची मोहीम शिवाजी महाराजांनी फत्ते केली.
कॅम्पेन म्हणजे मोहीम, आणि कॅम्पेनसाठी अजून एक इथं शब्द आलाय राधे, एक्सपिडिशन. EXPEDITION 12वा शब्द आहे. EXPEDITION. वाक्य वाचून दाखवतो. इमिजिएटली आफ्टर हिज रिटर्न फ्रॉम द एक्सपिडिशन ऑफ सुरत. सुरतेच्या मोहिमेवरून आल्यानंतर त्वरितच 1664 मध्ये शिवाजी महाराज हर्ड ए सॅड न्यूज. शहाजी राजे हॅड सफर्ड ॲन ॲक्सिडेंटल डेथ. शहाजी महाराजांचा अपघाती निधन झाला जेव्हा ते शिकारीला गेले होते. या वाक्यात एक नवीन शब्द शिकायला भेटलं, एक्सपिडिशन. व्हिडिओ पॉज कर, लक्ष देऊन वाच. 12वा शब्द EXPEDITION. एक्सपिडिशन म्हणजे कॅम्पेन, त्याला मराठीत मोहीम म्हणतो आपण. कॅम्पेन इन द साऊथ एक चॅप्टर पाहिला आहे आपण, दक्षिणेची मोहीम. कॅम्पेन इन द साऊथ चॅप्टर पाहिला की नाही, 16वा. हंट म्हणजे शिकार. शहाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला, जेव्हा ते शिकारीला गेले होते. शिकारीसाठी शब्द आहे हंट. 13वा शब्द आहे HUNT. हंट म्हणजे शिकार, आणि जो शिकार करतो त्याला म्हणायचं हंटर, HUNTER. शिवाजी महाराज अँड जिजाबाई वेर ग्रेटली ग्रीव्ड. शिवाजी महाराज आणि जिजाबाईंना खूप दुःख झालं, ते अत्यंत शोकाकुल झाल्या. ग्रीव हा शब्द वारंवार ऐकलाय आपण. ग्रीव हे क्रियापद आहे, GRIVE. ग्रीव, GRIEVE. ग्रीव म्हणजे दुःखी, शोकाकुल होणे. 14व्या वाक्यारूपातच लिहिलंय मी. आणि दुःख पण कसं, ग्रेटली. शिवाजी महाराजांचे वडील वारले, जिजाबाईंचे पती वारले, त्यांना दोघांना काय साधं दुःख होईल का? नाही, खूप अत्यंत दुःख होईल, अत्यंत शोकाकुल. ग्रेटली ग्रीव्ड. एखाद्याचा पेन हरवला तर ते दुःख साधं असते. पेन हरवला, सॅड न्यूज. वॉज इट ए ग्रेट सॅडनेस? नो. दुसरी पेन लगेच आणून घेता येते. शहाजी महाराज गेले, त्यांना परत आणता येणार आहे? दॅट्स वाय इट इज ग्रेट ग्रीवन्स. हे खूप मोठं दुःख होतं. आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई दे वर ग्रेटली ग्रीव्ड बिकॉज ऑफ दिस. मग या दुःखाच्या क्षणी शिवाजी महाराज त्यांच्या आईला समजवत होते. तर इथे शब्द आला, होल्डिंग हिज मदर क्लोज टू हिज बॉसम. होल्डिंग हिज मदर क्लोज टू हिज बॉसम. बॉसम म्हणजे छाती, बॉसम म्हणजे छाती. असं शिवाजी महाराज जिजाबाईला त्यांच्या उराशी धरून क्लोज टू हिज बॉसम. बॉसम म्हणजे छाती. क्लोज टू हिज बॉसम शिवाजी महाराज कन्सोल्ड हर. कन्सोल म्हणजे समजवणे, सांत्वन करणे, धीर देणे. शिवाजी महाराज जिजामातेला असं धरून तिचं सांत्वन करत होते. नका रडू जिजाबाई, माता नका रडू, असं त्यांनी त्याला सांत्वन केलं. तर मग राधे, आपण इथपर्यंत पाहिलं की शिवाजी महाराजांनी सुरतेवर रेड केली आणि औरंगजेब संतप्त झाला आणि त्याने मिर्झा राजे जयसिंगला, दिलेर खानाला पुरंदरवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. तर इतक्यापर्यंत ह्या पार्ट 1मध्ये आपण इतकं बघितलं. आता याच्या पुढे बघूया पुरंदरवर त्यांनी कसा सीज केला, वेढा घातला, तिथे मुरारबाजी नावाचे त्यांचे किल्लेदार होते, त्यांनी कशा पद्धतीनं लढा दिला, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि आत्तापर्यंतची सगळी प्रश्न स्टेट ट्रू ऑर फॉल्स हे सगळं तुला सोडवायचं आहे. ओके, बाय बाय.